बीजेपी के लीडर रविंद्र चौहान को बाज़ाब्ता तौर पर महाराष्ट्र का नया रियासती सदर मुकर्रर किया गया। इसका ऐलान सीनियर बीजेपी लीडर और मरकजी वजीर किरण ने किया। मुंबई के वर्ली में मुनक्किदा एक तकरीब के दौरान रविंद्र चौहान को मुतफ़क्का तौर पर बीजेपी की महाराष्ट्र यूनिट का नया सदर मुकर्रर किया गया है। इस मौके पर मरकजी वजीर नितिन गडकरी, महाराष्ट्र के वजीर आला देवेंद्र फडणवीस और मुंबई बीजेपी सदर आशीष समेत बीजेपी के सीनियर लीडर मौजूद थे। की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो। हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं, दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला। पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलावलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं। ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाहीये। म्हटलं काळजी करू नको, उभा राहतो। एक संघर्षशील गरीब परिवारातला, सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे। यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या पदारोहण समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते